तर मग मंडळी सकाळी उठून माझ्या चायनीज सारखे डोळे घेऊन मी आली होती DIY ला, कारण आपल्याला घ्यायचं आहे व्हायरल मिरर. पण त्याआधी पोहे इम्पॉर्टंट होते म्हणून पोहे घेतले पार्सल, आणि इथं बघितलं तर ट्रॉली ऑटोमॅटिकली सुसाईड करत होत्या. माहित नाही त्यांना काय झालं होतं, कारण DIY ओपनच होत नव्हतं. कसं बस DIY ओपन झालं, आतमध्ये गेलो तर कळालं की मिरर आहे आउट ऑफ स्टॉक. तर म्हणलं चला आपली फुटी किस्मत घेऊन घरी, आणि घरी येऊन मी झाली फ्रेश आणि आपल्या रुटीनला केलं फॉलो. रोज सारखी देवाला मागितली सद्बुद्धी, कारण आपले तर काही कांड कमी होत नाही आणि किस्मत साथ देत नाही, तर म्हणलं देवा तूच लक्ष दे. त्यानंतर आलो आपण जिमला, आणि आज होता अनलकीली लेग्स डे, आणि ते सर सांगून थकतायत मला की टाच उचकवू नको, बट माझ्याकडनं माझे पाय सांभाळल्याच जात नव्हते, आणि हे लेग प्रेस मारल्यानंतर माझी हालत एकदम टोमॅटो सारखी झाली होती. माझा हा लाल फेस. लेग्स मारून मी खूप थकली होती, पण सरांचं मोटिवेशन काही कमी होत नव्हतं. सरांनी ठरवलं होतं की ज्या पॅनलमध्ये तर आज आगच लावायची, म्हणून एक वर एक एक्सरसाइज सांगत होते आणि आपण पण फॉलो करत होतो. आणि व्हिडिओ तर मी स्टार्ट केला, पण आज समोरचा दादाच आपली बॉडी फ्लेक्स करतोय ते सोडा. त्यानंतर आपण केली स्ट्रेचिंग, कारण आपली एक्सरसाइज झाली ती कम्प्लीट, आणि स्ट्रेचिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लेग स्ट्रेच झाल्यानंतर पायी तर काही घरी जाता येत नव्हतं, म्हणून भावाला म्हटलं प्लीज भावा गाडी घेऊन मला घ्यायला आहे. घरी आल्यानंतर मला कळलं की मलाच आज स्वयंपाक करायचा आहे, म्हणून कशी बशी उभी राहिली किचन मध्ये आणि पटापट पोळी भाजी बनवायला सुरुवात केली. पण मम्मीने मला सांगितलं होतं की पोळी बनवताना पोळीला गोल फिरवायचं असतं, पण पोळी गोल फिरत नव्हती, म्हणून मी स्वतः गोल फिरून घेतला आणि टास्क कम्प्लीट करून टाकला. त्यानंतर आपण केलं थोडंफार काम, आणि स्वतःच्या चॅनलसाठी थोडेफार मला शूट करायचे होते, मग ते करण्यासाठी आपण आलो होतो वरती गच्चीवर. पण हवा इतकी चालू होती की शूट करायला झाला होता, आणि त्यानंतर माझ्या स्क्रिप्ट मध्ये मी काय लिहिलं होतं हेच बघून मीच चक्रावली होती, म्हणून 4 वेळेस वाचून मी शूट करण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर म्हटलं आजचा दिवस खूपच जास्त हेक्टिक होता, म्हणून पाणीपुरी खाल्ली बाहेर जाऊन, आणि म्हटलं अजून काही कमी नको पडायला, म्हटलं चला जाऊया डीमार्ट मध्ये, कारण किराणा भरायचा होता. सो आजसाठी इतकंच गाईज, भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.